नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो वाशीला सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राज्य शासनातर्फे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे महावीम सुवर्ण महोत्सव नव तेजस्वनी 2025. मित्रांनो, महिला बचत गटांतर्फे उत्पादन केलेले असे विविध युनिक गोष्टी आणि त्यासोबत खाद्यपदार्थांची सुद्धा मेजवानी असणार आहे. खूप भव्य असं हे प्रदर्शन आहे. मित्रांनो, जर तुम्ही महालक्ष्मी सरस आणि राज्य सरकारतर्फे असे मोठमोठे प्रदर्शन पाहिले असतील तर तशाच टाईपमध्ये हे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनाची जी डेट आहे ती आहे 20 मार्च ते 25 मार्च. वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर चला मित्रांनो, आपण आज जाऊन पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात. मित्रांनो, अशा प्रकारे हा पूर्ण गेट लागलेला आहे बघा. महावीम सुवर्ण महोत्सव नव तेजस्वनी 2025 महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ तर्फे आयोजित करण्यात आले हे भव्य प्रदर्शन आहे. राज्य शासन आयोजित करतं. चला आज जाऊन पाहूया. तर मित्रांनो, गणेश नाईक आणि आदिती ताईंचं स्वागत झालेलं आहे या प्रदर्शनामध्ये. हे बघू शकता, अशा प्रकारे ना सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये प्रदर्शन लागलं आहे बघा. महावीम सुवर्ण महोत्सव. हे बघा, खूपच सुंदरपैकी अशी रांगोळी केलेली. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे भव्य असं प्रदर्शन लागलं आहे महालक्ष्मी सरससारखं. हा एक रो आहे आणि पुढे अजून एक रो आहे आणि त्याच्या पुढे आहे ना खाद्यपदार्थांची मेजवानी सुद्धा आहे. तर आपण थोडक्यात पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. माझ्याकडे बाजार आहे, बाजरा आणि कुटकी आहे. महिला स्वतः काढू शकते आणि सावा पण आहे. हे महिला पण सावा काढू शकते. आणि मध आहे ना? हा, हे मध आहे. तुम्ही कोणत्या गावून आलात? मी चिखलदराहून आली आहे. चिखलदराहून आली आणि मावीन मिळगाड हाट आहे आमचा अमरावतीला. तिथं प्रोडक्ट वगैरे सेल करत आहे. असं हळद आहे? ती हळद आहे, ती तशी हळद असते आणि त्यांना महिला स्वतः ते घट्टीत पिसून. महिला बचत गटांतर्फे सगळे स्टॉल लागले. हा, सगळे याले म्हणतात मराठी. आमच्याकडे ते महिला म्हणतात याले लौकी. अच्छा, ॲक्युप्रेशर साठी. हा, हे मस्त हातपाय घासायले, भांडे घासायले चांगले. कितीला आहे हे? 20 रुपयाचं आहे. 20 रुपयाला. आणि हे तोरण कसं आहे? हे तोरण शुद्ध सागवानचे लाकडचे केलेले आहे महिलांना. आणि हे तोरण 300 रुपयाचं आहे. 89, 99, 20, 18, 52 कडे ना असे बॅम्बूचे असे टोपली वगैरे सर्व बनवलेले आहे. सर्व हातमागाचं हे काम आहे आणि महिला बचत गट हे सर्व करतात. हे आपण पहिला स्टॉल पाहिला. आता आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया. इथे सगळे स्टॉल लागले ना महालक्ष्मी सरस सारखे स्टॉल लागले. मातीची भांडी वगैरे लागलेली आहे. स्टॉल आहे 52 नंबर आणि या ताईंच्या स्टॉलवरती मातीची भांडी आहेत आणि ताई आल्यात कोल्हापूरहून. आणि ताई, या मातींच्या भांड्याचा हा तांब्या पेला कितीला असेल? 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला आहे फक्त? अरे वा. मोठी साईज आहे ती 250 रुपये. अच्छा, हा 250 रुपयाला आहे. आणि ही बॉटल कशी आहे? ही अर्धा लिटरची आहे. 200 रुपये आहे. 1 लिटरची 220 आहे. अच्छा. हँडलची आहे ती 250 रुपयाला. आणि हे काय आहे ताई? तो 4.5 लिटरचा पाण्याचा जार आहे. अच्छा. आणि हा पण मातीचा आहे पूर्ण. हे बघा, पूर्ण मातीचं बनवलेलं आहे. हे बघा, सर्व तुम्हाला मातीच्या वस्तू पाहायला मिळतील आणि युनिक असे गणपती बाप्पांचे पण छोटे छोटे बनवलेले आहेत. तर ताई, तुमचा नंबर सांगू शकाल? तुमचा नंबर काय आहे? तर तुम्ही ऑनलाईन वगैरे करताय? हा, आपला नंबर फक्त दाखवा मला. हे बघा, हा एक सुंदरसा असा आहे बघा. हा एक सुंदरसा असा कोंबडा सुद्धा पाहायला मिळतोय बघा. मातीचा कोंबडा. हे बघा, सुंदर. कुंभार शॉपिंग करून. आणि हा नंबर आहे. ही 1 नंबर स्टॉल आहे. या ताईंना विचारूया आपण. या स्टॉलवरती आपल्या महिला बचत गट तर्फे विविध स्टॉल लागले. तर ताई, तुमच्या स्टॉलवर काय पाहायला मिळेल? नमस्कार, माझं नाव पूजा दळवी आणि ही सगळी हँडमेड पेपर ज्वेलरी आहे. अच्छा, ही पेपरची आहे? हा, तर हे जे झुमका आहे हा पेपरचा आहे आणि त्याला पेंटिंग केलेलं आहे. सो ते वॉटर रेझिस्टंट पण आहे, लाईट वेट पण आहे आणि क्रिएटिव्ह वर्क आहे. आता इथे आम्ही एक पैसा कस्टमाइज केलेला आहे. हा, सुंदरच आहे यार. पण मटेरियल पेपर आहे, लग्नपत्रिकेचा बेस आहे त्याला. अच्छा. आणि वॉटर रेझिस्टंट आहे. सगळे डिझाईन्स पण युनिक आहेत आणि लाईट वेट आहे. लाईट वेट आहे. बघायला इतकं हेवी वाटतं ना ते, बट त्याला हातात घेतल्यानंतर युनिक आहे. एक पैसा म्हणजे
म्हणजे एक बोलतात ना आपली आठवण पण आहे ती हिस्ट्री नॉस्टॅल्जिक बोलतो ना आपण तसं आहे. बरोबर. आणि काय किंमत असेल तरी या इयरिंगची? 200 रुपीज. रेट्स रिझनेबल आहे. फक्त 200? अरे वा सुंदर. इथे 100 ची रेंज आहे. 50 पासून स्टार्टिंग आहे. 50, 100, 200, 300, 500 अशी. आणि हे कापडाची फुलं कशी आहेत? हे 200 रुपीजचा वन पीस आहे. अच्छा खूपच सुंदर. आणि हे सगळं तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाठवता? हा तुम्ही इन्स्टा थ्रू ऑर्डर करू शकता. इन्स्टाला दीर्घाज क्रिएशन म्हणून पेज आहे. DEERGHAS क्रिएशन, दीर्घाज क्रिएशन. आणि 9664250071 हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. एक स्टॉल आहे ना रत्नागिरीचा आहे, 50 नंबर स्टॉल आहे. आणि या ताई आल्या रत्नागिरीहून, आपल्या कोकणातले. तर कोकणामध्ये आता आंबा आलेलाच आहे. तर हा आंब्याचा रस कसा आहे ताई? 180 रुपये. 180. अरे वा सुंदर. आणि या ताईंकडे बघा तुम्हाला कोकम सरबत वगैरे ते सगळं सुद्धा मिळेल. या स्टॉलवरती आपल्याला पूर्ण जे आहे ते कोकणचा मेवा पाहायला मिळतोय. नाचणी आहे. अच्छा नाचणी आहे. ओके नाचणी आहे. आणि इकडे सफेद नाचणी आहे. अच्छा नाचणीचं पीठ सुद्धा आहे. आणि रागीची बिस्किट आहे जी हेल्दी मिलेट्स म्हणून ओळखली जातात त्यांना. बरोबर. त्याची काय किंमत आहे ताई? ह्याची 65 रुपये. 65 रुपये? वा फक्त 65? हो ऑनलाईन. आपला नंबर सांगाल का? 9420504442. हे स्टॉल आहे स्टॉल नंबर 1. आणि हे आहे अमरावतीहून आलेले आहेत. आणि काय संत्रा घेऊन आलाय? अच्छा कसे आहे? अच्छा संत्र्याचा ज्यूस आहे, प्युअर ज्यूस. जर तुम्हाला हवा असेल. काय म्हणताय? कन्स्ट्रक्टेड आहे, डायल्यूट करायचं आहे. 3 भाग पाणी 1 भाग. अच्छा तर तुम्हाला इथे संत्र्याचा ज्यूस मिळेल इथे. हा स्टॉल नंबर 1 आहे. ओके आता आपण पुढे जाऊया. थँक्यू. आणि हे स्टॉल नंबर 2 आहे, रायगडहून आलेलं आहे. आणि इकडे जे आहे ना सुका मच्छी आहे. बरोबर. आणि काय आहे भाव काय चाललाय सोड्यांचा? सोड्यांचा भाव आता 2300 रुपये. 2300 रुपयांनी चालू आहे. बघा बोंबील आहे, सर्व सुका मच्छी आहे या ताईंकडे. आणि या साईडला हे स्टॉल शेविंगमध्ये. आणि इकडे आपल्याला रांगोळी पाहायला मिळते. आणि ही जी कला आहे ती लुप्त होत चालली आहे, आता भेटत नाही, पाहायला मिळत नाही. तर यांची काय किंमत असते? 250 रुपये. काटाभोवतीचा मैरप आहे. अच्छा हां स्वस्तिक आहे. हां स्वस्तिक आहे. अरे वा सुंदर. डॉल आहे. वा. आणि हे सगळे रांगोळी पण आहे, असे कलर भरून ठेवायचे ना? हां पावलं वगैरे. बरोबर. आणि हे सगळं आपण ऑनलाईन पाठवता? ऑनलाईन. अच्छा आपला नंबर सांगा ना. आपला नंबर सांगा ना. 8850227507. थँक्यू. स्टॉल नंबर 2 होता. आता आपण पुढे जाऊया कारण आपल्याला पूर्ण कव्हर करायचं आहे. अच्छा गावरान तुरी आणलेली. आणि कशी देता ही? 120ला 1 किलो आहे. 120ला 1 किलो. हे बघा तुरी सुद्धा आली आहे. महिला बचत गट घेऊन आलेले आहे. आणि इकडे काय घेऊन आला आपण? हे तूप. अच्छा हे बघा गावरान तूप आहे. आणि याची काय किंमत आहे ताई? 150 रुपये. 150 रुपये. वा. आपण कोणत्या गावाहून आलात? मोरगावातून. अच्छा स्टॉल नंबर आहे 48. चालेल थँक्यू ताई. आता 5 नंबर स्टॉल आहे 005 करून. आणि इकडे हे सर्व कडधान्य पाहायला मिळत आहेत. वाल वगैरे घेऊन आलेले आहेत. आपण कोणत्या गावाहून आलात? वाड्याहून आलेले आहेत. अच्छा आपण सर्व कडधान्य घेऊन आलात? धान्य आणि कडधान्य. वाडा पालघर जिल्ह्यातून आलात. वा. बघा विविध प्रकारचं कडधान्य आहे. तुम्हाला काळे मूग सर्व काही इकडे पाहायला मिळेल. आणि पापड वगैरे सुद्धा आणलेले आहे. थँक्यू ताई. मला वारली आर्टबद्दल इथे माहिती दिलेली आहे. बघा वारली आर्टबद्दल इथे सगळं लावलेलं आहे इकडे या साईडला. आणि या ताई जे आहे ना ते काढतात सुद्धा आहे. हे बघा महिला बचत गट आहे पण हे काढतात सुद्धा आहे. ताई तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आलात? ठाणे जिल्ह्यातून आलात. आणि वारली प्रिंट काढतात. अच्छा हे बघा ही जी कला आहे आदिवासी लोकांची ती ताई जपतायत. बघा विविध प्रकारचं आर्ट सुद्धा आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. थँक्यू ताई. कुकीज आहे बघा नाचणीची कुकीज आहे. गव्हाचे कुकीज आहे. अच्छा आणि शुगर फ्री आहे. वा महत्वाचं म्हणजे सुंदर. स्टॉलवरती आपल्याला पुण्याहून आलेले आहे 041 नंबर. आणि या स्टॉलवरती आपल्याला बोरोसिलिकेटचे प्रोडक्ट पाहायला मिळतात. हे बघा विविध प्रकारचे बोरोसिलिकेटचे प्रोडक्ट आहे. भोरमधून पुण्यापाशी भोर गाव आहे. अच्छा तिथून आलेलं आहे. आणि हे सगळं आपण स्वतः बनवता का? ही जपानी कला आहे. हा. ही आमची वडिलोपार्जित कला आहे. अच्छा आमच्या वडिलांनी अवगत केली. त्यानंतर बहिणीने घेतली. नंतर मी शिकलो, बहिणीने मला शिकवलं. अरे वा. आणि काय किंमत आहे या गणपती बाप्पाची? गणपती बाप्पांची किंमत 210 आहे. अरे वा स्वस्त आहे. 100 आहे.
त्याची 180 आहे. हा. सर्वसामान्य माणसापासून घ्यायला परवडेल अशी वस्तू आहे. अच्छा हे कार मध्ये डबल दोन्ही साईडचे आहे. हा, टू फेस गणपती आहे हा. कार मध्ये लावू शकतो. दुसरी आवडीने खूप लोक घेतात हे गणपती. हा हे बघा अशा हा. प्रकारे बाई. खूप मागणी आहे याला. हे कितीला आहे? हा हे 210. 210 स्वस्त आहे. स्वस्त आहे. एकदम स्वस्त ठेवलंय. म्युझिक सेट या. अरे वा हा सुंदर 500 रुपयाला आहे. हा 500 रुपयाला. वाद्य वाजवणारे टाळ वाजवणारे असे अच्छा वेगवेगळ्या टाईपचे अच्छा आहेत. सुंदर सुंदर. तसेच हे दीपक वगैरे दिवाळीमध्ये लोक घेतात. हा संक्रांतीला बरोबर. वाटायला पण घेतात हे बरोबर. वाण म्हणून. ते समय दिवाळीला आणि हे लावतात. सर्व तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाठवता? हा ऑनलाईन सुद्धा आपला पाठवतो. नंबर सांगा ना दादा. 9623074100. हे गुलाबाची फुलं आहेत. नवीन हा. कपल्स वगैरे लोक वा. पण घेतात हे. सुंदर आहे हो. कॉलेजची मुलं वगैरे व्हॅलेंटाईन डे ला वगैरे हा, खूप हा. मागणी असते याला. बरोबर, बरोबर. कॉलेजची मुलं मुली हा, आणि काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं हा आहे ना? खास बनवलेलं आयटम. आणि काहीतरी वेगळं आहे. हा हे फ्लावर पॉट आहेत. हे मॉल मध्ये वर खूप विक्री होतात. बरोबर. आणि या ताईंकडे 008 नंबर स्टॉल आहे. इकडे आपल्याला काय पाहायला मिळतं? इकडे काय आहे ताई तुमच्याकडे बनवलेलं? वारली पेंटिंग. वारली प्रिंट आहे बघा. वारली प्रिंटचं बनवलेलं आहे. त्याची 1850 आहे. जसं मधलं फिगर असेल त्याप्रमाणे त्याची किंमत असते. जसे आतले फिगर असतात त्याच्यावरती किंमत असते. जसं की आता हे आहे 1250 रुपये. जसं मधलं फिगर आणि बॅकग्राऊंड वगैरे हे असतं अच्छा. त्याच्यानुसार आपण खूपच किंमत सुंदर ठरवतो. आहे. आणि याची काय किंमत असेल छोटा? ह्याची आय थिंक 400 रुपये आहे. सगळं घरी बनवतो, काहीच विकत आहे. सर्व घरी बनवता. महिला बचत गटांतर्फे आहे ना स्टॉल. म्हणजे वारली पेंटिंग तुम्ही सर्व काही करता वारली हो, पेंट. वारली कस्टमाइज पेंटिंग. सुद्धा करून देता? कस्टमायझेशन जर हवं असेल तर हो हो ते सुद्धा करून देत आहे बघा. सुंदर सुंदर आहे बघा. हे पाहू शकता. खूपच सुंदर सुंदर लागलं. मागे पण आहे. हे बघा इकडे सुद्धा आहे बघा. 7066729492. चिकू आहे. चिकूचा काय भाव चाललाय? हा 80 रुपये. अरे वा सुंदर. आणि जाम 50ला. वा. आपण कोणत्या गावाहून आलात? पालघर. पालघरचे आहे ताई. वा खूप सुंदर. आणि इकडे आपण इकडे सुका मच्छी आहे या दादांकडे. पुढे भाजीपाल्याचं बियाणं आहे. सेंद्रिय बियाणं आहे. अच्छा अच्छा. स्टॉल नंबर आहे 40. चालेल थँक्यू. इकडे हे एक स्टॉल आपल्याला पाहायला मिळतं. इथे आहे ना बांबू आर्ट व अगरबत्ती मेकिंग हे दाखवलं जातं आहे. तर आता आपण बघूया या ताईंकडे काय आहे. आपण हे काय बनवताय? काय करताय? कार्पेट आहे. हा कार्पेट बनवताय? अच्छा. ही मशीन आहे का? हातमागाची आहे? हात मागे. हे बघा हातमागाची मशीन आहे. या ताई कार्पेट बनवत आहेत. तर आपण बघूया आता कसे बनवतात. अच्छा हे बघा. हे अशा प्रकारे ना कार्पेट बनवलं जात आहे आणि हाताचं काम आहे पूर्णपणे. वा. आणि बघा विविध प्रकारचे कार्पेट इथे बनवलेले आहे. अशा प्रकारे ना हे असं फ्रेम बनवली जाते बघा या ताईंतर्फे. आपण कोणत्या गावाहून आलात? चंद्रपूरचे. अच्छा चंद्रपूर. थँक्यू. इकडे 14 नंबर स्टॉल आहे आणि इकडे ना हे सर्व असं लाकडाचं बनवलेलं आहे. हे बघा. हे कितीला आहे? कासव कसं आहे? 650 आहे सर पूजा करण्यासाठी आहे. आणि हे हो हा 500 आहे. हा 650 आहे. अच्छा. आणि हे काय जांभळाच्या झाडाचं आहे? नाही सर हे कोणतं? बांबूपासून केलेलं आहे. बांबूपासून याच्यामध्ये बनवलं. जर आपण पाणी घेतलं ना बीपी शुगर लेवल कंट्रोलमध्ये अच्छा. तुम्ही याच्यामध्ये वाईन पण घेऊ शकता, चहा पण घेऊ शकता आणि याच्यामध्ये पाणी पण घेऊ शकता. तर बनवलंय. एक फुलांचं पण आहे बघा. इथे आहे ना फिक्स रेट आहे. सिंगल पॉट 15 रुपयाला हे पॉट आहे सिंगल. आणि हे कशाचं बनलेलं आहे? हे प्लास्टिक आहे ना? प्लास्टिकचं बनलेलं आहे ते बघा. आणि ते पुढचं अच्छा हे प्लास्टिक आहे आणि हे सर्व कापडाचं बनलेलं आहे बघा. सुंदर आहे. आणि याची काय किंमत आहे याची? 200 रुपये. वा वा खूप सुंदर. अच्छा. आणि हे फक्त 15 रुपये. आपण लिहिलेलं आहे इकडे फिक्स रेट आहे. वा. हे 50चे 4 आहे. 035 नंबर स्टॉल आहे या ताईंचं. कोल्हापूरहून चप्पल सुद्धा आलेले आहे बघू शकता. कोल्हापूरची चप्पल्स आहे तिकडे. आणि इकडे हे स्टॉल आहे बघा. कोसा लागलेला आहे. कोसाचं आहे हे पाहू शकता. हे रेशीमचं आहे. जे ककून्स जे पोस्टर लावलेलं आहे ककून्स आहे त्याच्यापासून धागा रिलिंग बनवलेला आहे. अच्छा. हे रिलिंगच्या धाग्यापासून हे कापड तयार केलेलं आहे. याच्यामध्ये प्लेन कापड आहे बघा, तुम्ही बघू शकता. हे प्लेन कापड आहे, बुट्टीचं कापड आहे, डाईंग कापड आहे. त्याच्यामध्ये साडी पण बनवलेलं आहे. ही साडी आहे.
ही करवती काठी म्हणून साडी आहे. ही आमच्याकडे विदर्भामध्ये भंडारा स्पेशल म्हणून ही बनवलेली असते आणि ह्याची टेम्पलची डिझाईन त्याची करवती काठी म्हटलं तर हे करवती काठी ह्या टेम्पलमुळे प्रसिद्ध आहे आणि याच्यामुळेच ही विक्री केली जाते. अच्छा, आपला नंबर सांगा ना ताई. मी एक कार्ड देते तुम्हाला. हा, कार्ड दाखवा. बघा, जर तुम्हाला ओरिजिनल जर कोसापासून जर बनवलेलं काही रेशीम पासून पाहिजे असेल ऑथेंटिक कलेक्शन ते ताईंचं कार्ड आहे. ओरिजिनल काही पाहिजे असेल वस्तू तुम्हाला आम्ही ऑर्डर प्रमाणे पण कुरिअर करतो आणि त्याच्या पद्धतीने बनवून पण देतो. जर कोणाला पाहिजे असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. हे बघा, हा नंबर आहे ताईंचा. हा आमच्या ऑफिसचा नंबर आहे आणि हा माझा पर्सनल नंबर आहे. तुम्ही दोन्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ज्या नंबरवर तुम्हाला हे राहील आम्ही ऑर्डर हे करून घेतो. चालेल. 32 नंबर स्टॉल आहे. इकडे आहे ना रांगोळ्या आहेत या ताईंकडे. हे बघा, फक्त ठेवायच्या रांगोळ्या आहेत इकडे. आणि काय किंमत आहे या रांगोळ्यांची? वेगवेगळी प्राइस आहे. फॉर एक्झाम्पल जर हे पूर्ण जर असं कम्प्लीट करायचं असेल 750 रुपयापर्यंत आहे. ओके. आणि हे छोटंवाला 150 अच्छा. आणि गुढीपाडवाचं असं काय आहे का तुमच्याकडे? एक दाखवाल का? हे बघा, हे सुंदर सुंदर असे गुढे आहेत, हे पाहू शकता. आणि याची काय किंमत आहे ताई? 350. फक्त 350 रुपयाला आहे. फक्त ठेवायचं आणि हँडमेड आहे. वा. आणि ताई आपण ऑनलाईन सुद्धा पाठवता का? आपला चॅनल आहे माझं. काय नाव आहे? जयूर आणि क्रिएशन. अच्छा. हे बघा, या ताईंचं हे नाव आहे बघा. आणि तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता आणि या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. थँक्यू ताई. वरती आपल्याला आंबे पाहायला मिळत आहेत. यावर्षी आंबे आलेले आहे. रत्नागिरीहून आलात ताई? रत्नागिरीचे हापूस घेऊन आले. आणि काय भाव चालला आता? 1500 रुपये आहे. किती? 1500 रुपये डझन. एक डझन. अरे वा, 1500 रुपये डझन चाललाय. आणि रत्नागिरीचे अस्सल हापूस आंबे घेऊन आलेले आहेत. आणि साईज किती आहे? 6 डझन आणि 7 डझन. अच्छा. हो, हापूस आंबा आहे. आणि ह्या काय पायरी? तो नाही, भोपळी आंबा आहे. भोपळी आंबा आहे. अच्छा. एक लोणचं आहे आंब्याचं. प्राइस किती? 1500 हा भोपळी आंबा आहे. हे बघा, या ताईंकडनं मला माहिती पडलं. आणि याची काय किंमत असते भोपळी आंब्याची? 30 रुपयाला एक नग आहे. 30 रुपयाला एक नग आहे बघा. हा. आणि काजूचा काय भाव चाललाय? ओला काजू का 300 रुपये पाव आहे. 300 रुपये पाव आहे. आणि फणसाचे हे पण आणलेले आहेत बघा तुम्ही. आत्ताचे नवीन आहे. हे कितीला? ते 90 रुपये 100 ग्रॅम. 90 रुपये 100 ग्राम. खूप सुंदर आंबापोळी आहे. म्हणजे इकडे आपल्याला आंबे पाहायला मिळत आहेत. बघा, वाटलं पहिल्याच आपल्या या वर्षीचे आंबे सुद्धा या प्रदर्शनामध्ये. जर तुम्हाला ओरिजिनल आंबा रत्नागिरीचा जर चाकायचा असेल तर या प्रदर्शनामध्ये या ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. आणि नारीश्रम महिला कंपनी. अच्छा, तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाठवता? अच्छा, मग आपला नंबर सांगा ना ताई. 9673 45 16 25. वर्षा गोरिवले. अच्छा. स्वस्त कधी होतील? एप्रिल मे मध्ये होतील. एप्रिल मे मध्ये. यावर्षी थोडी शक्यता कमी आहे कारण आंबा कमी आहे. आंबा कमी आहे यावर्षी, पीक कमी आलंय. अच्छा. आणि यावर्षी काही असं प्रॉब्लेम नाहीये फळमाशांचा वगैरे? काय फळमाशाचा आता सध्या नाहीये, पण नंतर पुढे चालू होतो. पुढे चालू होईल. अच्छा. मे मध्ये होतो चालू. म्हणजे सामान्य माणसाच्या ह्याच्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये येतील आंबा. बरोबर. चालेल. त्यांच्या 121 नंबर स्टॉल आहे. बीड जिल्ह्यातून आलाय. आणि इकडे आपल्याला कापडी पिशव्या पाहायला मिळतात. कापडी पिशव्यात नाही? कापडी पिशव्यात बघा, महिला बचत गटांनी बनवली. आणि काय किंमत आहे यांची? अच्छा, 15 रुपयापासून 110 रुपयापर्यंत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे इको फ्रेंडली आहेत. प्लास्टिकचा उपयोग करू नका. हा दादा एक चांगलं फक्त विकत नाही आहे, एक मेसेज सुद्धा जातोय यांनी. आणि खूप उत्तम काम करतायत. बाजारामध्ये फोमची पिशवी 10 रुपयाला मिळते. बरोबर. आणि ते पर्यावरणाला पूरक नाही. परंतु ही जी कापडी पिशवी आहे तिच्यापेक्षा दुप्पट माल बसतो. आणि हिची किंमत फक्त 15 रुपये आहे. अच्छा. आणि ह्याचा उद्देशच आहे फक्त एक नफा कमवणे नाही, फक्त प्लॅस्टिक जी काय 50 मायक्रॉनपेक्षा हे आहेत तर त्याची बंदीसाठी आणि पर्यावरणपूरक. आणि खरंच खूप छान काम करतात. आणि ही रियूज होते. रियूज किती पण वेळेस तुम्ही एक प्रत्येक पिशवीमध्ये किमान 10 किलो तर बसतं याच्यामध्ये. आणि जुनी माणसं हेच वापरायची. आता आपण पुन्हा त्याकडे वळत आहोत. रिस्पॉन्स पण तसाच आहे. एकेकाने कुणी 50, कुणी 20, कुणी 30. पुन्हा स्टॉल धारकांनी पण जी आली तिथे स्टॉलवाली त्यांनी स्वतःच्या स्टॉलवरती ह्या पिशव्या ठेवलेल्या आहेत. अरे वा वा वा, खूपच छान आहे बघा. विविध प्रकारच्या पिशव्या आणि महाग नाही आहेत. महत्वाचं म्हणजे एकदम स्वस्त आहेत बघा. दुसरं एक ह्याच्यामध्ये असं आहे की एक पिशवी अशी आहे, समजा ही पिशवी, ह्याच्यामध्ये 2 कप्पे आहेत या पिशवीमध्ये.
जर तुम्ही भेंडी घेतलात, गवार घेतला असाल तर तुम्हाला ते भाजी निवडायची घरी गरज नाही, म्हणजे महिलांचे काबाड कष्ट सुद्धा कमी होईल. त्या दृष्टीने ह्या 2 केलेले आहेत त्याच्यामध्ये. अरे वा. आणि ही कितीला? ही काय नाही, फक्त 25 रुपयाला पिशवी. फक्त 25 रुपयाला. वा, म्हणजे भाज्या आणताना मिक्स होतात ते पण एक लक्षात ठेवलंय. वा, म्हणजे त्या अनुषंगाने महिलांना म्हणजे गृहीत धरून त्या अनुषंगाने बनवलेले आहेत. येस येस, सुंदर. आणि हे आपण ऑनलाईन करतात आता? ऑनलाईन साठी आता हे मुख्यालयाकडे आम्ही दिलेले आहेत हे. अच्छा. परंतु तिकडून जे आता कॅटलॉग तयार झाला आहे त्यानंतर हे ऑनलाईन पण उपलब्ध होते. सध्या आपला नंबर सांगा ना दादा. नंबर सांगा ना आपला. मी SB चिंचोलीकर, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय बीड. माझा संपर्क क्रमांक आहे 84 210 77 466. खूप छान. 120 नंबर स्टॉल आहे. इकडे आपल्याला सफेद कांदे पाहायला मिळतात. नमस्कार ताई, आपण कुठून आलात? अलिबागचे सफेद कांदे खूप प्रसिद्ध आहे. आणि काय किंमत आहे यांची छोट्या कांद्यांची? छोटे कांदे 200 रुपये. हां. अच्छा, छोटे कांदे आहेत ते 200 रुपये आणि मोठे कांदे 250 रुपये. वा. आणि हे बघा भरपूर सारा स्टॉक आणलेला आहे आणि औषधी असतात, तर नक्कीच तुम्ही येऊन या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. स्टॉल नंबर लक्षात ठेवा 120 आणि रायगडहून आलेले आहेत ताई. थँक्यू. मोठं प्रदर्शन आहे, सर्व कव्हर करणं पॉसिबल नाही आहे, पण जेवढं मला जमतं आहे तेवढं मी कव्हर करतो आहे. पण प्रत्येक स्टॉल एक युनिक गोष्ट घेऊन आलेला आहे. आणि महिला बचत गटातर्फे 115 नंबर स्टॉल आहे. सिंधुदुर्गाहून आलेत. दादांकडे आंबे पाहायला मिळतात. दादा हे कोणते आंबे आहेत? हापूस आहे, देवगड हापूस. देवगड हापूस आहेत. वा, तुम्ही देवगडचे असा? हा, देवगड. देवगडमध्ये खय नारिंगरे. काय भाव चालला आता देवगडचे हापूस आंबे? तर सरासरी 1000 रुपये भाव चाललेला आहे. 1000 रुपये भाव चालला. आणि यावर्षी आंब्यांचं पीक कसं आहे? यावर्षी आंब्याचं पीक थोडं कमी आहे. कमी आहे. हा, त्या मानाने ठीक आहे. पण काय कारण आहे, म्हणजे थंडी जास्त आली? वातावरणच पूर्णपणे वातावरण म्हणजे हा क्लायमॅटिक वातावरणामुळे. अच्छा अच्छा. काय भाव कधी उतरेल काय? सामान्य माणसाला कधी खायला भेटेल आपला हा गोड गोड आंबा? यावर्षी शक्यता काय वाटत नाही. यावर्षी शक्यता म्हणजे तोच रेट राहणार बहुतेक करून. जास्त कमी नाही होणार. जास्त कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. खूप कमी आहे. अंडी आहेत का? हा, गावठी अंडी आहे. अच्छा, गावठी अंडी सुद्धा? हा, गावठी अंडी. ही कसं आहे अंडा? एक अंड 15 रुपये. 15 रुपयाला. वा. गावठी कोंबडीची अंडी आणली. मेन म्हणजे हे कोकम तेल आहे. हा, कोकम बटर आहे. मोठ्या हा, मोठी आहे. हे घरगुती पद्धतीत केलेली लोणची आहे. अच्छा. हे गावठी कुळथाचं पीठ आहे. बरोबर. मालवणी मच्छीगरीचा हा मसाला आहे. मालवणी मटन चिकन याचा मसाला आहे. हा देवगड हापूस. हा, हापूस आंब्याचा पल्प आहे. हा, प्युअर गर आहे. 200 रुपये 500 ग्राम. हो हो. आणि हे सर्व घरगुती म्हणजे शेतात तयार केलेल्या याची आंबा, कारलं, मिरची, त्याची लोणची आहेत का? म्हणजे स्वतःच्या शेतात तयार केली. वा, हे बघा आंब्याचं लोणचं आहे. बघा आंब्याचं गोड लोणचं आहे, असं कारल्याचं, असे विविध प्रकारचे वेगवेगळे लोणचे आहेत. आणि हा ब्रँड आहे. हा ब्रँड आहे आता. लाल पोहे. लाल पोहे आहे. बरोबर. सोलं आहे का? सोलं पण आणलेले, कोकमं आणलेली आहे. बरोबर. आणि या ताईंना तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. आपला नंबर सांगू शकाल यामध्ये? हा, सांगू शकते. बोला. 9404944504. ताईंकडे अगरबत्ती आहेत बघा विविध प्रकारची. 114 नंबर स्टॉल आहे. परभणीहून आले आहेत बघा. विविध प्रकारची अगरबत्ती आहे. ताई काय खासियत आहे आपल्या अगरबत्तीमध्ये? आमच्याकडे जवळजवळ 35 प्रकारचे फ्रॅग्रन्सेस आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅग्रन्स आहेत. आणि अजून परत या आमच्या स्वतःच्या घरी बनवलेल्या अगरबत्त्या आहेत. आणि या ज्या आहेत दुसऱ्या त्या हँडरोल अगरबत्त्या आहेत. अच्छा. मसाला अगरबत्त्या म्हणतात त्यांना. आणि आमच्याकडे बरेचसे प्रोडक्ट आहेत. अच्छा अच्छा. बरेचसे प्रोडक्ट आहे बघा. तुम्हाला जर अगरबत्ती घ्यायची असतील ना, जर ऑथेंटिक कलेक्शन, तर या स्टॉलला व्हिजिट करा. 114 नंबर स्टॉल आहे. परभणीहून आल्यात ताई. थँक्यू ताई. या ताईंच्या स्टॉलवरती आलो. इकडे आपल्याला काय काय पाहायला मिळेल? ये क्या है? ये पट्टचित्र फ्रेम है. ये हैंड पेंटेड पाम लीफ पे ये पेंट किया हुआ है. ओके. और इसका क्या प्राइस है? ये अलग अलग प्राइस है. ये 550 का है, 375. ये एनवलप है. ये हैंड पेंट किया हुआ है. अच्छा. ये उड़ीसा का आर्ट वर्क है. उड़ीसा का आर्ट वर्क है. और आपके साथ ऐसे सॉफ्ट टॉयज भी लाए हो? सॉफ्ट टॉयज. हाँ. इसका क्या प्राइस है? ये अलग अलग है. ये 500 का है. ये 800 का है. अच्छा. इस तरह से सॉफ्ट. और ऊपर ये जो आपने लगाया है एप्लिक वर्क है. ये राजस्थान का एप्लिक वर्क दुपट्टा है. लिनन पे किया हुआ है. एप्लिक वर्क आहे. म्हणजे या प्रदर्शनामध्ये आपल्याला विविध राज्यातून कपडे सुद्धा पाहायला मिळेल. आणि इकडे ये डायरी वगैरह क्या है? ये जूट की डायरी है. जूट की डायरी है. अच्छा. ये ब्लॉक प्रिंट, ये भी राजस्थान का ही है. अच्छा. एंड ये मधुबनी हैंड पेंट है. अच्छा. तो ये सब हाथ से बनाए हुए? हाँ, ये हैंड पेंट. ओके ओके. आणि हे बघा बॅम्बूचं पण आहे. हे मोबाईल एनहान्स के लिए काम करतं. और ये जूट के बैग्स है ना?
ये जूट के पाउच है। हाँ, इकत में है, वारली Makeup प्रिंट pouch, में है बघा. इथे खांदे खणांचे cushion पण cover आहे. कुशन कवर आहे बघा. वा, हे पण छान आहेत बघा. याची काय किंमत आहे? ये 350 का है। 350 चे आहेत बघा. आणि इकडे हे कोणतं आहे? ये बैम्बू ज्वेलरी। हे बॅम्बू ज्वेलरी आहे बघा. सुंदर सुंदर आहे आणि खूप युनिक आहे. आणि मेन म्हणजे ना सर्व हाताने बनवलेलं आहे, महिला बचत गटांनी बनवलेलं आहे. पाहू शकता इकडे हे बघा. हे तोरण सुद्धा आहे जे आपल्याला साऊथला पाहायला मिळतं तसं टाईपचं आहे. ये क्या है, इसका क्या प्राइस है लटकन का? ये पेपर मैशे से बना हुआ है, ये पेपर से बना हुआ है। ये अच्छा, चिमनियाँ। अच्छा, ये अलग अलग प्राइस है, 350 to 350 से स्टार्ट होता है. ओके. स्टार्टिंग 50 रुपीज से। विविध प्रकारचे बॅग आहे आणि कुर्ती सुद्धा आहे या ताईंकडे. कुर्ती की स्टार्टिंग प्राइस क्या है? 800। 800 से. और साड़ी भी है? साड़ी भी है, हैंडलूम। अच्छा, हँडलूमची साडी आहे, वेस्ट बेंगॉलची, जामदानी वगैरे. जामदानी प्युअर कॉटन। बरोबर बरोबर. हे कसं बनवलं आहे आणि काय किंमत आहे यांची? हे वुलन पासून बनवलेलं आहे हां, आणि याची किंमत 700 रुपये. 700 रुपये. हे उलन पासून बनवलेलं आहे. अच्छा. आणि हे कलश? कलश 550 रुपये. 550 रुपये. आणि हे पूर्ण सेट घेतला तर 1200 रुपये. 1200 रुपये. वा, सुंदर. आणि आपला नंबर सांगू शकाल का आपण? नंबर सांगा ना, जर कुणाला हवं असेल तर तुम्हाला ऑर्डर देतील. 73 50 22 34 09. तेव्हा 108 नंबर स्टॉल आहे आणि हे वाशिम जिल्ह्यातून आलेले आहेत, मालेगावमधलं. 7074 नंबर स्टॉल आहे. इकडे या ताईंकडे गुढीपाडवा येतोय. आपल्या सर्वांचा मराठीचा मोठा सण आहे, नवीन वर्ष आहे. तर ताई काय काय घेऊन आला तुम्ही? हे लिप्पन आर्ट आहे का? हां, लिप्पन आर्ट घेऊन आला. माझी मुलगी करते सर्व. अच्छा. कॅन्डल होल्डर्स वगैरे. वा, हे बघा कॅन्डल होल्डर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढी वस्त्र आहे, पैठणीची आहे ना? पैठणीची गुढी आहे आणि त्याला आंबा डहाळी लावली आहे खणाच्या आणि साडीत. बघा छोटे पोपटची बॉर्डर दिलेली आहे, सुंदर आहे. आणि काय किंमत आहे यांची? याची 700 रुपये. 700 रुपये प्लस 300 आंबा डाळी. वा वा, सुंदर सुंदर. आणि खणांची पण केलेली आहे. आंबा डाळी हे गुढी. माझ्याकडे केळवण पान, नैवेद्य पान आणि वेगवेगळ्या आकारामध्ये आपलं हे कमळ असणं आहे. हा, याची काय किंमत आहे? कमळ असणं अगदी म्हणजे 100 रुपयापासून 1000पर्यंत आहे. 100 रुपयापासून 1000. आणि तोरण आहेत, तोरण आहेत बघा. आता सणासुदीला लागणार आहे. काय किंमत आहे? ही ती 900 रुपये वरच्या तोरणाची. दुसरं 800ला आहे, खणांचं 900ला, पैठणीचं 800ला आणि ते खालचं पण 600ला आहे. आणि परत अगदी लक्ष्मीची गुढी, आपलं साडी आहे ही, एप्रॉन, हँगिंग नॅपकिन आणि हे वेगळं किचन. नंबर सांगाल का ताई? हां, 97 66 45 15 77. 098 नंबर स्टॉल आहे. सावंतवाडीची लाकडी खेळणी आहे तिकडे. आपल्याला फूडचं हे बास्केट पाहायला मिळतं. आणि काय किंमत आहे यांची? 400, 600. अच्छा, 400. वा, हे पण मस्त आहे. हे फक्त 400 रुपयाचं आहे. सुंदर. 81 नंबर स्टॉल आहे, नांदेडहून आलेले आहेत. आणि हे कशाचं बनवलेलं आहे ताई? मातीचं बनवलेलं आहे बघा. विठू माऊली आहे ना? विठू माऊली आहे मातीची. आणि इथे बघा श्री स्वामी समर्थ पण आहे. हे सर्व POPचं आहे. अच्छा. आणि हे बाळ श्रीकृष्णाचं पण POPचं आहे. वा. आणि मातीचे बनवले, याची काय किंमत आहे? 800 रुपये. वा. आणि हे पण खूपच सुंदर बनवलं आहे. तुम्ही हे स्वतः बनवता? अरे वा. हां, अच्छा, बचत गटाच्या महिला आहेत, त्यांच्यातर्फे हे बनवलेली हस्तकला आहे. अरे वा. अच्छा, चालेल. 81 नंबर स्टॉल आहे. 83 नंबर स्टॉल आहे. इकडे पण ना काही बॅम्बूच्या वस्तू आहेत ना या? हां, बॅम्बूपासून बनवलं आहे बघा. महात्मा गांधीजी आहे, स्वामी विवेकानंद आहे, श्री स्वामी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ कितीला आहे? 750. 750ला बघा. टोपली वगैरे बनवली आहे. बरंच काय आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये. हस्तकला पाहायला मिळतं इकडे आपल्याला बघा. स्टॉल नंबर आहे 83 मध्ये. याची ताई 2500. 85 नंबर स्टॉल आहे. जालनाहून आलेले ते ताई बघा. ते लाकडाचं आहे ना सर्व? वुडनचं बनवलेलं आहे बघा. वुडनचं सर्व. हे पण सर्व लाकडाचं बनवलेलं आहे बघा. हे पूर्ण सेट बनवलं आहे. खूपच सुंदर आहे बघा. आणि असे काही वस्तू आहेत ना जे तुम्ही आता लग्न सराई आहे तर उपवातीमध्ये पण ठेवू शकता. 85 नंबर स्टॉल आहे.
ते सगळे खाद्यपदार्थांचे काही स्टॉल लागलेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रदर्शनामध्ये नक्कीच आवर्जून भेट द्या, कारण असे प्रदर्शन वन्स इन अ ब्लू मून येतात, म्हणजे खूप कालावधीनंतर येतात। तर त्यामुळे महिला बचत गटांना नक्कीच प्रोत्साहनसुद्धा मिळेल आणि युनिक गोष्टी तुम्हाला एकदम स्वस्त दरामध्ये पाहायला मिळतील। तर पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या। बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन। बाय बाय।